शेतकऱ्यांकरिता एक अतिशय आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, आज खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी म्हणजे जवळ-जवळ 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जिथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या काही दिवस अगोदर ज्या शेतकरी बांधवांच्या याद्या आलेल्या होत्या आणि त्यापैकी ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी केलेल्या होत्या, परंतु त्यांचे पैसे जमा झालेले नव्हते, त्यामधल्या खूप साऱ्या म्हणजे 6 ते सव्वा 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ते पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जिथे सांगण्यात आलेलं होतं, की 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी आत्तापर्यंत दोन्ही टप्प्यामध्ये या अगोदरचे जे कर्ज खात्याची यादी आली आणि ज्या कर्ज खात्यामध्ये पैसे जमा झाले ते आणि त्यानंतरची म्हणजे जवळपास 17 ते 17.5 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या होत्या या अगोदरच्या. त्यापैकी काही त्रुट्या, काही ई-केवायसी, काही आधार कार्डची दुरुस्ती आणि काही आय-टी-आरमध्ये आलेले शेतकरी असे मिळून कमी जास्त प्रमाणामध्ये बऱ्यापैकी 1.5-2 लाखाचा आकडा त्यामधला कमी झालेला आहे आणि इतर 3-4 लाखाचा जो आहे ते वेगवेगळ्या कारणास्तव तांत्रिक अडचणीमध्ये पडलेलं आहे. त्यामुळे या 17 लाख शेतकरी बांधवांपैकी पहिलेचे केवायसी झालेले आणि आताच्या केवायसी झालेले असे दोन्ही मिळून आणि पैसे जमा केलेली जी शेतकऱ्यांची संख्या आहे 17 लाखापैकी ती जवळपास आता 12,58,000 म्हणजे जवळपास 12.5 लाख शेतकऱ्यांची संख्या झालेली आहे. म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांची जी कर्जमाफी सांगण्यात येत आहे त्यापैकी 12.5 लाख जे शेतकरी आहेत आता जवळ-जवळ आज कर्जमुक्त झाल्यामध्ये जमा आहेत शेतकरी मित्रांनो. ज्याकरिता या अगोदरची रक्कम आणि आजची जी रक्कम आहे या दोन्ही रक्कमा मिळून जवळ-जवळ म्हणजे पूर्ण कर्जमाफीची रक्कम 36,000 कोटीच्या जवळपास सांगण्यात आलेली होती. त्यापैकी या अगोदरचे आणि आत्ताचे दुसऱ्या टप्प्यामधले जे पैसे जमा करण्यात येत आहे ते दोन्ही मिळून जवळ-जवळ 10,115 कोटी रुपयाचा लाभ कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आजपर्यंत आता आलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर ज्या ठिकाणी 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी सांगण्यात येत होती त्यापैकी आता 10,000 मायनस झालेले आहेत. 26,000 कोटी रुपयाची कर्जमाफी यांच्या सांगण्यानुसार राहिलेली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांचा आकडा देण्यात आलेला आहे. त्यापैकी 56 लाखांपैकी 12.5 लाख शेतकरी मायनस झालेले आहेत म्हणजे ते आता कर्जमुक्त झालेले आहेत आणि 23 लाख शेतकरी जे आहेत ते रेग्युलर शेतकरी आहेत. 23 आणि हे 12.5 म्हणजे जवळपास 35 लाख शेतकरी तर हेच होत आहे. 36 लाख 56 लाख सांगण्यात येत आहे म्हणजे अजून जवळ-जवळ 20 लाख शेतकरी कर्जमाफी बाकी आहे. 20 लाख शेतकऱ्यांच्या याद्या येणे बाकी आहेत आणि 20 लाख शेतकऱ्यांच्या याद्या आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची ती रक्कम जमा होणे अजून बाकी आहे शेतकरी मित्रांनो. तर आता पाहण्यासारखं असणार आहे की हे जे 20 लाख शेतकरी आहेत यांना कधीपर्यंत मदत मिळते, ते कधीपर्यंत कर्जमुक्त होतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 31 ऑगस्टच्या आत बऱ्यापैकी कर्जमाफी व्हायला हवी होती. परंतु आता 2-4 दिवस उरलेले आहेत या महिन्याकरिता. या 2-4 दिवसामध्ये एवढ्या याद्या येणे आणि एवढ्या याद्या येऊन एवढी कर्जमाफी म्हणजे कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे हे काही शक्य दिसत नाहीये. भले कारण तांत्रिक अडचणीचे असतील, निधीचे असतील किंवा XYZ जे काय जे असतील ते. परंतु आता ही कर्जमाफी करत असताना, ही कर्जमाफी होत असताना महत्त्वाचा विषय, महत्त्वाचा मुद्दा तोच आहे, तो म्हणजे रेग्युलर शेतकरी बांधवांचा. तर या अगोदर ज्यावेळेस कर्जमाफी संदर्भात रेग्युलर शेतकरी बांधवांसंदर्भात विचारण्यात येत होतं, त्यावेळेस राज्य शासनाकडून रेग्युलर शेतकरी बांधवांकरिता उत्तर देण्यात येत होतं, की दुसऱ्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थाने रेग्युलर शेतकऱ्यांना त्यांचं जे ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान आहे, ते देण्यात येणार आहे. आता या अगोदरच्या कर्जमाफीमध्ये जेव्हा 1 वेळ किंवा 2 वेळ ज्या रेग्युलर शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलेलं होतं ते आपण पाहिलेलं आहे की खूप शेवटच्या टप्प्यामध्ये आखूड हाताने लटकता काय होणं त्या प्रमाणात कमी जास्त प्रमाणामध्ये देण्यात आल्याचं आपल्याला या अगोदरचं कडू अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे काय होणं किंवा शेतकरी बांधवांच्या वतीने, रेग्युलर शेतकऱ्यांच्या वतीने, शेतकरी संघटनेच्या वतीने, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने रेग्युलर शेतकरी बांधवांना सुद्धा समान न्याय देण्यात यावा, त्यांना सुद्धा 2 लाख रुपयाची कर्जमाफी देण्यात यावी, याकरिता कदाचित दुसऱ्या टप्प्यामध्ये रेग्युलर शेतकरी बांधवांना ₹50,000 प्रोत्साहनपर अनुदान देऊन तो विषय शांत करण्याचा एक प्रकार असू शकतो असं वाटत होतं. परंतु आता खऱ्या अर्थाने 12 लाख 12.5 लाख शेतकरी या कर्जमाफीमधून, कर्जमुक्तीमधून मोकळे होताना, श्वास घेताना दिसत आहे. परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये आता खरोखरच कर्जमुक्तीच्या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर अनुदान ₹50,000 रेग्युलर शेतकरी बांधवांकरिताचा निधी उभा करण्यात येतो का? की खऱ्या अर्थाने
त्याला अजून वेळ देऊन या रेग्युलर शेतकरी बांधवांकरिता समान न्याय, समान कर्जमुक्ती, कर्जमाफीच्या माध्यमातून त्यांनाही 2 लाख रुपयापर्यंतचं अनुदान, 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देता येते का, देण्यात येते का? हा सर्वात मोठा विषय आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे खऱ्या अर्थाने आता पाहण्यासारखं असणार आहे. ज्याकरिता शेतकऱ्यांच्या वतीने, शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या, शेतकरी नेत्यांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलनं, उपोषणं, मोर्चे इथून पुढे आता पुकारण्यात येणार आहेत. रस्त्यावरची लढाई आता तयार करण्यात सर्व सामाजिक शेतकरी संघटनांच्या वतीने एका जागी येऊन हा विषय समोर आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे हा विषय आता किती तातडीने निपटारा करण्यात येतो की वेळ घेतल्या जाते, आणि वेळ जर घेतल्या गेला तर खरोखरच त्यांना कसा न्याय देण्यात येतो हे पाहण्यासारखं आहे. आपली सुद्धा ज्या रेग्युलर शेतकरी बांधव आहेत त्या रेग्युलर शेतकरी बांधवांना सुद्धा समान कर्जमाफी मिळेल. 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज त्यांचंही माफ करण्यात यावं, त्यांना अनुदान देण्यात यावं. या संदर्भात आपली हीच भूमिका आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, हा जरा रेग्युलर शेतकरी बांधवांकरिताचा विषय. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांच्या कर्ज खात्यामध्ये त्या रकमा जमा होण्यासंदर्भातला हा एक झाला आकडा. राहिलेला 20 लाख शेतकरी कर्ज बांधवांचा कर्ज माफीमध्ये कर्ज रखडलेल्या, थकलेल्या शेतकऱ्यांचा आकडा पाहिला आपण. आता सोबतच महत्वाचा विषय तोच आहे की कर्जमाफीची यानंतरची यादी कधी येणार. साहजिकच आहे की आता कर्जमाफीमधील 12.5 लाख शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. ते त्यामधून आता निघून जाणार. आता उर्वरित राहिलेले ज्या प्रक्रिया, प्रोसेस ITRचे सुद्धा वगळण्यात आलेले आहेत, तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त काही तांत्रिक अडचणी आहेत. परंतु मिळत असलेल्या खात्रीशीर माहितीनुसार खूप लवकरच ताबडतोब तिसरी यादी शेतकरी बांधवांची, शेतकरी कर्जमुक्तीकरिताची प्रदर्शित करण्यात येणार आहे, जाहीर करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनो. तर बघूया खरोखरच येत्या 2 दिवसामध्ये कर्जमाफीची तिसरी यादी येते का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेच्या संदर्भात ही होती एक खूप महत्वपूर्ण अपडेट, महत्वपूर्ण गोड दिलासादायक बातमी, महत्वाची अपडेट. या व्यतिरिक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसंदर्भात जी अपडेट जशी ज्या वेळेस मिळेल त्यानुसार आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून मी आपला सर्वांचा शेतकरी मित्र, सहकारी मित्र नितीन अग्रवाल, आपलं चॅनल, आपलं पेज ज्याचं नाव आहे कृषक भारत का लाल यानी अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, अशी विश्वासार्ह माहिती, खात्रीशीर माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता, आणि आपण या व्हिडिओवर जर नक्की असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला, आपल्या या पेजला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून घ्या, हाईपचे बटन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून मी या व्यतिरिक्त वेगवेगळ्या सर्वच सरकारी योजनांचे अपडेट दिल्याच्या नंतर आपणापर्यंत माझा व्हिडिओ ताबडतोब पोहोचेल आणि तुम्हाला खरी विश्वासार्ह माहिती मिळण्याकरिता मदत होईल शेतकरी मित्रांनो. तर बघा मित्र, आपल्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना कर्जमाफी संदर्भातली ही अपडेट, ही माहिती मिळावी. त्यांनी सुद्धा मेसेज मोबाईलवर जर आले असतील तर चेक करावे, किंवा बँकेमध्ये जाऊन तसा पाठपुरावा करावा आणि नवीन कर्जाकरिता विचारपूस करण्याकरिता त्यांना मदत होईल. याकरिता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% खात्रीशीर आणतोच, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे त्यानुसारच. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्र.